आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। क्षयरोगाची तीव्रता झाली कमी असली तरी नागरिकांनी काळजी घेणं हीच काळाची गरज। डॉक्टर धनंजय खोत यांचे मत। 24 मार्च क्षयरोग दिन म्हणून ओळखला जातो। सध्या क्षयरोगाचं प्रमाण व रुग्ण कमी झाले असले तरी हा महाभयानक आजार पुन्हा डोके वर काढू नये याकरता नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचा संदेश जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री धनंजय खोत यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने दिला आहे। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान यांसारख्या विविध गोष्टी टाळून क्षयरोगाचा प्रसार टाळावा व या रोगाला कायमचे हद्दपार करावे असं खोत म्हणाले। ऐकूया त्यांचा क्षयरोग दिनाचा संदेश त्यांच्याच वैद्यकीय भाषेत। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज दिनांक 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो। या चर्चेनिमित्त माझ्यासोबत जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर खोत साहेब या ठिकाणी चर्चासत्रामध्ये हजर झालेले आहेत। प्रथम आपलं लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। डॉक्टर साहेब, आपला अल्प परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यामध्ये आपण करावा। नमस्कार, मी डॉक्टर धनंजय खोत साधारणपणे गेली 10 ते 12 वर्ष झालं जतमध्ये प्रॅक्टिस करतोय सध्या, आणि याच्यामधून एक चांगली सेवा करण्याचा अनुभव मिळतोय ही माझ्यासाठी पण तशी मोठी गोष्ट आहे। डॉक्टर साहेब, आज क्षयरोग दिन म्हणून जगभरामध्ये उत्साहानं साजरा केला जातो। यासाठी आपण या चर्चेमध्ये आमच्या सोबत उपस्थित झालेला आहात। मला सांगा, क्षयरोग म्हणजे काय? पूर्वीच्या काळी क्षयरोग म्हणले की लोकांच्या हातापायाखालची वाळू सरकायची, लोक प्रचंड घाबरायची। पण आता सध्याच्या युगामध्ये क्षयरोगाविषयी असणारी परिस्थिती आणि म्हणजे आता सध्या क्षयरोगाविषयी काय परिस्थिती आहे सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये, असं तुम्हाला म्हणजे काय निदर्शनास येते क्षयरोगाविषयी? थोडक्यामध्ये माहिती क्षयरोगाची पहिल्यांदा आपण आम्हाला द्यावी। येस, तर साधारणपणे पूर्वीच्या काळामध्ये क्षयरोग म्हणजे बोलीभाषेत आपण त्याला टीबी म्हणतो, तर भयंकर स्वरूप असं होतं पहिल्यांदा। पण आता तितकीशी भीती राहिलेली नाही। हा जो रोग आहे तो औषधी उपचाराने बरा होण्यासारखा आहे आणि बऱ्यापैकी 100% हा बरा होतो। फक्त याच्यामध्ये काही ज्या गोष्टी पाळायच्या आहेत त्या आपल्याला कटाक्षाने पाळाव्याच लागतात। फॉर एक्झाम्पल, औषधांची जी ट्रीटमेंट असेल तर ती मध्येच आपल्याला बंद करता येत नाही। मला सर सांगा, क्षयरोगाची लक्षणं नेमकी काय? क्षयरोग म्हणजे कसा ओळखायचा आणि त्याची लक्षणं काय, आणि तो निदान कसा करावा, कसा करून घ्यायचा असतो? येस, सुरुवातीला आपण म्हणजे क्षयरोग म्हणजे काय बघूया। मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो विषाणू आहे, या विषाणूमुळे हा होणारा हा रोग आहे। क्षयरोग हे बऱ्याच प्रकारचे आहेत, पण स्पेसिफिकली फुफ्फुसाचा क्षयरोग जो आहे तो आपल्याला सामान्यपणे जास्त प्रमाणात आढळतो। आपल्या भागामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात याचं प्रमाण जास्त आढळतं। गेल्या वर्षीचा एक साधारणपणे 2025चा एक सांगली जिल्ह्याचा सर्वे होता की 488 हे ऍक्टिव्ह रुग्ण होते। अच्छा, पण सध्याचा अजून या वर्षीचा तो रिपोर्ट आपल्याकडे अजून नाही आहे किंवा उपलब्ध नाही आहे। क्षयरोग हा साधारणपणे एखादा टीबी झालेला जो व्यक्ती असेल किंवा रुग्ण असेल, तो शिंकला किंवा खोकला त्याच्या ड्रॉपलेट्सद्वारे किंवा त्याच्या शिंकण्यातून ते जे विषाणू आहेत ते निरोगी व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर किंवा तो होणारा हा आजार आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की हा टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस क्षयरोग हा जो हा रोग आहे तो हा संसर्गजन्य रोग आहे। एकमेकांच्या श्वासोच्छवासातून, थुंकी वाटे म्हणजे अशा विविध स्रोतातून याचा लागण होऊ शकते। तर मला एक सांगा, या अशा पद्धतीचा क्षयरोग जर लागण झाले असेल तर त्याला आता दीर्घकाळाची ट्रीटमेंट पूर्वीच्या काळी घ्यावी लागायची। 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष पद्धतीची औषधाचे वापर करावा लागत होता। पण आताच्या अलीकडच्या काळामध्ये त्याचा म्हणजे कशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे? साधारणपणे क्षयरोगाची लक्षणं आपण पहिल्यांदा बघूया। 3 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त खोकला असणे किंवा सतत ताप असणे, संध्याकाळच्या वेळेमध्ये जास्त प्रमाणात ताप येणे, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, ही साधारणपणे प्रमुख क्षयरोगाची लक्षणं आहेत। अच्छा, आणि ह्याचं निदान कसं करावं, तर आपण याचं निदान करताना पहिल्यांदा ज्याला क्षयरोग झाला आहे किंवा ज्याला टीबी झाला आहे त्याची आपण थुंकीची तपासणी करतो।
अच्छा. थुंकीची तपासणी करतो. दुसरं जे आहे ते आपण त्याचा एक्सरे करतो. आणि तिसरं जे आहे ते आपण आता अलीकडच्या काळामध्ये आपण HRCT म्हणून जी पद्धत आहे, HRCT म्हणजे त्या फुफ्फुसाच्या स्कॅनिंगद्वारे आपण त्याचं निदान आपण करू शकतो. म्हणजे मॉडर्न पद्धती अवलंबल्यामुळं दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धती आता या म्हणजे या काळामध्ये या पद्धतीचं कसं स्वरूप आहे? औषध प्रणालीचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे आता? साधारणपणे आता जी वापरली जाणारी आता भरपूर आधुनिक आणि पुढच्या जनरेशनची औषधं उपलब्ध झालेली आहेत, त्यामुळे तसं काही घाबरण्यासारखं नाहीये. पण डॉट थेरपी ही बेसिक आपण जी थेरपी देतो, तर याचा मोस्ट ऑफ दी पेशंटना हेच आपण थेरपी देतो, डॉट थेरपी. तर याद्वारे ही थेरपी साधारणपणे 6 ते 9 महिने ही कंटिन्युअस घ्यायला लागते, मध्ये बंद करता येत नाही. जर एकदा आपण डिफॉल्टर झालो किंवा त्याचा रेझिस्टन्स आला तर मग मात्र तो बरा करणं थोडासा आपल्याला अवघड जातो. त्याच्यामुळे ही काळजी घेणं आपल्याला फार गरजेचे आहे. कंटिन्युअस ट्रीटमेंट 6 ते 9 महिने डॉक्टरांच्या सल्ल्याखाली किंवा सल्ल्यानुसार घेणं हे फार गरजेचं. मला सांगा, क्षयरोगाच्या आता या आजाराबद्दल आरोग्य विभागानं प्रचंड जनजागृती पूर्वीपासून आजपर्यंत आज तागायत केलेली आहे. हे करत असताना अतिशय आपला मौल्यवान वेळ आपण खर्ची घालतात. अगदी शेवटचा मला एक जाता जाता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की अशी ह्याचं हे क्षयरोग पसरू नये याकरिता सर्वसामान्य नागरिकांनी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला म्हणायचं? असं काही घाबरून जाण्यासारखं निश्चित नाहीये, पण ज्याला क्षयरोग झालाय किंवा TB झालाय अशा व्यक्तींनी खोंकताना, ज्यावेळी आपण खोकतो शिंकतो अशा वेळी रुमाल वापरणे हे एक फार महत्वाचं किंवा गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे या रोगापुरतच आहे, मर्यादित आहे असं नव्हे, तर एरवी आपण सर्वसामान्य ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, धूम्रपान करू नये आणि शक्यतो रुमाल वापरावा, जेणेकरून सर्दी झाली, खोकला आला, शिंक आली, असं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे. हो, या पुढे जात असताना मला एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की क्षयरोग झालेल्या माणसांनी कोणत्या पद्धतीचा व्यायाम केल्यानंतर क्षयरोग लवकरात लवकर बरा होऊ शकतो? साधारणपणे आपण ट्रीटमेंट सोबत मोकळ्या हवेमध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जो प्राणायाम म्हणतो आपण, प्राणायाम केल्यामुळे फुफ्फुसाची ताकद पण वाढते. अनुलोम विलोम असेल, रुटीन प्राणायाम असेल, योगासना असतील, ही करावी. म्हणजे त्याच्यावर एक जोड म्हणून ह्याचा सुद्धा चांगला फायदा होतो. निश्चितच आपण आपला बहुमूल्य वेळ आपला या ठिकाणी खर्ची घातलात. लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी आपलं खरोखर आभार मानतो आणि या चर्चेला आपण पूर्ण विरामाकडे नेऊया, थांबूया. नमस्कार. नमस्कार. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.